एसएस न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा। एसएस न्यूजच्या बातम्या पहा आपल्या मोबाईलवर। नमस्कार, मी शिल्पा बाविस्कर। एसएस न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। चला तर मग जाणून घेऊयात आजच्या महत्त्वाच्या बातम्या। गेल्या अनेक वर्षापासून उल्हासनगर महानगरपालिकेत बहुजनांचा नेता म्हणून ओळखले जाणाऱ्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे उल्हासनगर शहराध्यक्ष व माजी उपमहापौर यांची रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षातून हकालपट्टी केल्याचे पत्र चांगलेच व्हायरल झाले होते। यामुळे भगवान भालेराव यांनी टाउन हॉलमध्ये शक्ती प्रदर्शन करत समर्थकांसह बैठकीचे आयोजन केले। यावेळी बैठकीत रिपब्लिकन ऑफ पार्टी इंडियाचे निष्ठावंत पदाधिकारी मात्र गैरहजर राहिल्याने भालेराव दुसऱ्या पक्षात जाऊन विधानसभा लढवण्यासाठी इच्छुक असून त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शरद पवार यांची भेट घेऊन इच्छा व्यक्त केली आहे। प्रसार माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देत शरद पवार कलानी कुटुंबाला तिकीट देणार नाही असं ठामपणे सांगितलं। अद्याप भगवान भालेराव यांनी कोणत्याही पक्षात प्रवेश केलेला नाही। येत्या 10 ते 12 दिवसात संपूर्ण चित्र स्पष्ट होईल व मी उल्हासनगर विधानसभेची निवडणूक लढवणारच असे प्रसार माध्यमांना सांगितले। मला पक्षाने कुठल्याही प्रकारची नोटीस दिली नाही आणि माझ्यावर कुठल्याही प्रकारचे आरोप आहेत का हेही सांगितले नाहीत। फक्त मी 1.5 महिन्यापूर्वी माननीय आठवले साहेबांना भेटलो आणि सांगितलं का बाबा माझं आता वय 52 वर्ष झालेलं आहे, मला विधानसभेची निवडणूक लढायची आहे, आपल्या पक्षाने मला तिकीट द्यावं अशी माझी आपल्याला विनंती आहे। माननीय आठवले साहेबांनी सांगितलं का भारतीय जनता पार्टीची ही जागा असल्यामुळे ती जागा सोडतील अशी मला काही शाश्वती नाही। मग मी त्यांना सांगितलं का मला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार साहेबांच्या पक्षाकडे जायचं आहे आणि जर तुतारीचं तिकीट मिळालं तर ही निवडणूक मी जिंकू शकतो, या आशयाचं मी आठवले साहेबांना विनंती केली। आठवले साहेबांनी 1.5 ते 2 महिने याच्यावर कुठलाही जाऊ नको, पक्षात सोडून जाऊ नको, माझा खंदा कार्यकर्ता आहेस अशी भूमिका आठवले साहेबांनी सातत्याने घेतली। मग मधल्या काळामध्ये बदलापूरच्या प्रकरणात आठवले साहेब आले होते, तिथे मी त्यांना भेटलो आणि भेटले तिथे त्यांनी मला सांगितलं का तुम्ही पक्षात सोडण्याच्या संदर्भात कुठली भूमिका घेऊ नका। पण अचानक 2 दिवसापूर्वी शहरातले काही लोक आठवले साहेबांना रात्री जाऊन भेटले आणि काही आमचे जे निरीक्षक आहेत त्यांना काही लोक जाऊन भेटले। अशा पद्धतीने काही लोकांनी आमच्या निरीक्षकाच्या माध्यमातून काही उलटसुलट्या गोष्टी करण्याचा प्रयत्न केला असेल आणि आठवले साहेबांच्या आदेशानुसार मला पक्षातून निलंबित केलंय असं अशाचं काल पत्र व्हायरल झालं। टोटल शहरामध्ये ते फिरलं आणि मलाही माहीत मिळाली। मी संपर्क करण्याचा प्रयत्न केला तर आठवले साहेबांचा संपर्क होऊ शकला नाही। आज ते नागपूरला आहेत, संध्याकाळी आता ते नागपूरहून मुंबईला येत आहेत। त्या संदर्भामध्ये वरिष्ठ पातळीवर माझी चर्चा झाली, PNशी बोलणं झालं। आता ते कुठला निर्णय घेतात मी त्यांना 1 दिवसाचा निर्णय दिलेला आहे आणि उद्यापर्यंत जर त्यांनी माझा निर्णय घेतला, परत कायम करण्यासंदर्भातला निर्णय घेतला तर रिपब्लिकन पक्षामध्ये मी राहणार आहे। कुठल्या प्रकारे पक्ष बदलण्याचा विषय नाही, परंतु जर साहेबांनी उद्यापर्यंत निर्णय घेतला नाही तर मला पर्यायी माझी राजकीय कारकिर्दीसाठी मला पर्यायी दुसरीकडे जाणं भाग आहे आणि मी येणाऱ्या 2024च्या निवडणुकीमध्ये तिकीट घेऊन निवडणुकीला सामोरे जाणार आहे। जर कारवाई मागे घेतली आठवले साहेबांनी तर मग निवडणूक कशी लढाल? मी निवडणूक लढणार आहे एवढं नक्की आहे। काय होईल ते तुम्हाला येणाऱ्या 8 ते 10 दिवसामध्ये समजेल। पितृपक्ष हिंदू धर्माप्रमाणे पितृपक्षाच्या काही अडचणी आहेत, पण मला वाटतं त्या अडचणी मी बौद्ध धर्मीय असल्यामुळे नाही येणार, पण भविष्य काळामध्ये या 2-3 तारखेपर्यंत काहीतरी चित्र वेगळं होईल आणि भगवान भालेराव 2024च्या निवडणुकीला चांगल्या पक्षाकडूनच तिकीट घेऊन उभा राहील एवढं नक्की। मध्यंतरी सुद्धा शरद पवारांची तुम्ही भेट घेतली, भेटीमध्ये काय चर्चा, तुम्हाला तिकीट देणार होतं? मला 100% तिकीट देण्याचं त्यांनी मान्य केलेलं आहे। एकमेव उमेदवार असा आहे का त्यांनी सगळं सर्वे केला, सर्वेमध्ये चांगल्या पद्धतीनं मला रेटिंग आलेली आहे आणि या सर्वेमधून सगळ्या गोष्टी समोर आलेल्या आहेत। कारण मी कुठल्या पद्धतीने कुठेही 4 वाजता उठत नाही, मी चांगल्या पद्धतीने सकाळी लोकांची कामं करतो, सामान्य गोरगरिबांच्या लोकांच्या कामांच्यासाठी पुढाकार घेतो आणि अशा पद्धतीमध्ये आणि कुठल्याही प्रकारामध्ये ना भ्रष्टाचारामध्ये माझा हात आहे ना क्राईममध्ये माझा हात आहे, अशा दोन्ही गोष्टी मी अलिप्त आहे। पण उल्हासनगर जे मतदारसंघ आहे हा पूर्वी असं सांगितलं जात होतं का सिंधी समाजाचा
मतदारसंघ सिंधी समाजाची लोकसंख्या जास्त असल्यामुळे सिंधी समाजाचा मतदारसंघ आहे, पण आता परिस्थिती बदललेली आहे। या मतदारसंघामध्ये 141 मध्ये सिंधी समाजाची फक्त 71,000 आमचे मतं आहेत आमच्या समाज बांधवांची, आणि उरलेली 1,85,000 मतं ही नॉन सिंधी समाजाची आहेत। हे सर्व वर्गीकरण जर केलं पाहता तर इथे नॉन सिंधी उमेदवार जर सिंधी समाजाचा पाठिंबा हा चांगल्या पद्धतीने आपल्याला मिळू शकतो। लोकांना नको कालानी ना ऐलानी अशी भूमिका उल्हासनगरच्या जनतेची आहे, म्हणून येणाऱ्या काळामध्ये उल्हासनगरमध्ये कालानी ऐलानीला बाजूला सारून नवीन आमदार, नवीन चेहऱ्याचा आमदार विकासाच्या दृष्टिकोनातून क्राईमच्या खतम करण्याच्या दृष्टिकोनातून आणि भ्रष्टाचार मुक्त उल्हासनगर करण्यासाठी नवीन उमेदवार निवडून देतील अशी मला आशा आहे। आपल्याला मी सांगितलं गेली 10 ते 12 दिवस थांबा, आपल्याला सगळ्या वस्तुस्थिती समोर येईल। 10-12 दिवस थांबा, बघा काय होते। तर प्रवेश करण्याच्या पूर्वी तुम्हाला मी सांगेन, आपल्याला दिसेल काय गोष्टी घडतात त्या सविस्तर या 2-3 तारखेपर्यंत फक्त मला तर वेट अँड वॉचच्या भूमिकेत जर मला कालानी गटाकडे तुतारीचं तिकीट जाणार नाही असं मी तुम्हाला 100% सांगतो। SS न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा। SS न्यूजच्या बातम्या पहा आपल्या मोबाईलवर।